नमस्कार मंडळी. आज चांगो आणि मी तुमच्याकडे आलो आहे हे तुम्हाला असं सांगण्यासाठी आलो आहे की भाताच्या पिकामध्ये आपल्याला काहीतरी बदल करता येणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की आपल्याला चांगलं पीक घेऊन खर्च कमी करता येईल का, हा आपल्याला फार महत्त्वाचा विषय आपल्याला बघायचा आहे. आणि ते दाखवण्यासाठी ते सांगण्यासाठी आम्ही आज इथे तुमच्या समोर आलो आहे. हे जे समोर भाताचं शेत तुम्हाला दिसतंय, आवडलं का तुम्हाला? हे जे भाताचं शेत आहे, हे भाताचं शेत इतकं चांगलं येण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय. पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे भाताचं पीक घेत असताना त्याच्यामध्ये 30 ते 40% खर्च कमी झालेला आहे. आणि हा 30 ते 40% खर्च जो कमी झालेला आहे तो आम्ही चिखलणी केलेली नाही आणि आम्ही लावणी केलेली नाही. तेव्हा असं पीक घ्यायला तुम्ही सुद्धा शक्य आहे आणि ते पीक घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही सुरू करावा तुमच्या शेतावर, हे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. असं आहे की काहीतरी बदल केल्याशिवाय आपल्याला प्रगतीमध्ये जाता येत नाही. आता बदल हा काय फक्त शास्त्रज्ञांनीच करायचा नाही. तुम्ही सुद्धा प्रत्येक जण आपापल्या शेतावर कधी ना कधीतरी शास्त्रज्ञ असतात आणि तुम्ही शास्त्रज्ञासारखं काम तुमच्या शेतामध्ये करायला पाहिजे. आणि हे जर काम तुम्ही केलं तर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला बदल बघायला मिळेल. आणि या पद्धतीने आपल्याला आता प्रगतीचं पहिलं पाऊल चढायचं. भाताचं पीक घेण्यामध्ये चिखलणी आणि लावणी याच्यामध्ये जवळजवळ 50% त्रास आहे. हा 50% त्रास सुद्धा आपला कमी होतो. तेव्हा हा 50% त्रास कसा कमी करायचा, खर्च कसा कमी करायचा, याचं तंत्र मी तुम्हाला पुढच्या 10-15-20 मिनिटांमध्ये दाखवणार आहे. आज सर्वसाधारण तरुण काय म्हणतो, आपल्याकडे आपल्याला मोटरसायकलवरून फिरताना दिसतो आणि तो म्हणतो, अरे नाही हो, भात लावायला हे परवडतच नाही. आपल्याकडचे सगळेच लोक असं म्हणतात, भात पीक लावायला परवडत नाही. पण हे बरोबर नाही बरं का. कारण परिस्थिती अशी येणार आहे की लोकांच्याकडे पैसे भरपूर असतील पण त्यांना विकत जरी घ्यायचा प्रयत्न केला, किती पण पैसे देऊन, तरी त्यांना तांदूळ मिळणार नाही. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर चालेल का? कोण मदत करेल तुम्हाला? आपण भात पिकवतो, आपल्याजवळ जर तांदूळ नसेल तर आपल्याला तांदूळ कोणीही देणार नाही. आपल्याजवळ त्यावेळेला पैसे सुद्धा असणार नाही. तेव्हा आपल्याला भात परवडत नाही असं इथून पुढे म्हणायचं तुम्ही बंद करा. हे वाक्य तुमच्या डोक्यातनं काढून टाका. भात शेती परवडत नाही हा विषय तुम्ही आता मनातनं काढून टाका. भात शेती परवडते, उत्तमपैकी परवडते. आणि आपला जर आज खर्च 30-40% खर्च जर कमी केला तर ह्याच्यामध्ये तर आपल्याला भात शेती नक्कीच परवडणार आहे. आम्हाला कसं चांगला त्याच्यामध्ये जो अनुभव आहे, आमचा जो अनुभव, आता आम्ही जवळजवळ 38 वर्ष मी भातशेती पिकवतोय. त्यातले गेली 5-7 वर्ष मला फार चांगला अनुभव आला आहे. पण त्यातल्या त्यात गेल्या 2 वर्षातला आमचा जो अनुभव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हे बघा, हे आमचं शेत नंबर 6. शेत नंबर 6 मध्ये आम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे शेत तुम्हाला स्वच्छ दिसतंय, परंतु याच्यामध्ये बरेच तण होते. हे तण आम्ही सगळे कापून टाकून त्याच्यावर तणनाशक औषध मारलं. हे शेत एकदा स्वच्छ झालं, स्वच्छ दिसायला लागलं की मग त्याच्यामध्ये पहिला पाऊस जेव्हा पडतो, पाऊस सुरू होऊन काही दिवस झाले आणि आर्द्रा नक्षत्र सुरू झालेलं आहे. 27 जूनला आम्ही ही आता पेरणी करायला घेतलेली आहे, म्हणजे टोकणणी करायला घेतलेली आहे. ते जे गादी वाफे आहेत त्या गादी वाफ्यांना आम्ही साच्याच्या सहाय्याने, लोखंडी साचा आम्ही तयार करून घेतलेला आहे. हा साचा 100 सेंटीमीटर बाय 72 सेंटीमीटर असावा. त्याच्यावर 100 सेंटीमीटरच्या बाजूला प्रति 20 सेंटीमीटरवर
5 खुंट्या आणि 72 सेंटीमीटरच्या बाजूला प्रति 18 सेंटीमीटरवर 4 खुंट्या असायला पाहिजेत. म्हणजे साचा 100 सेंटीमीटर बाय 72 सेंटीमीटर आणि त्याच्यावर एका बाजूला 5 खुंट्या 20-20 सेंटीमीटरवर आणि 72 सेंटीमीटरवर प्रति 18 सेंटीमीटरच्या वर अशा 4 खुंट्या मारायच्या. तर 2 माणसं त्या साच्याला घेऊन त्याच्यावर त्या गादी वाफ्यावर भोकं पाडतो आणि मग भोकं पाडून झाली की मग त्याच्यामध्ये पाठोपाठ दोघी जणी वाटीमध्ये भाताचे बियाचे दाणे घेऊन येतात आणि ते 3-4 दाणे प्रत्येक भोकामध्ये टाकतात. मग अशी भोकं पाडली, त्याच्यामध्ये भाताच्या बियाचे 3-4 दाणे टाकले की मग आम्ही सगुणा बागेमध्ये आम्ही गांडूळ खत प्रकल्प आहे. मग ते गांडूळ खत घेऊन आम्ही त्याच्यावर 1-1 चमचा गांडूळ खत टाकतो आणि मग ते गांडूळ खत हाताने दाबून घेतो. आता समजा सगळ्यांच्याकडे गांडूळ खत असेलच असं नाही. गांडूळ खत जर नसेल तर लेंडी खत असू शकतं, ते नसेल तर चांगलं कुजलेलं शेणखत असू शकतं. अशा कोणची चांगल्या बऱ्यापैकी तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळतील आणि हळूहळू आपल्याला हे सगळ्या गोष्टी नंतर मग करायच्या स्वतःच्यासाठी. कारण आपल्याला उत्तम शेती करायची आहे, आपला खर्च वाचणार आहे, आपला त्रास वाचणार आहे. तेव्हा ह्या पद्धतीने आपण आपली शेती आणखीन उत्तम करू शकलो पाहिजे, आणखीन चांगल्या प्रतीचं आपल्याला भाताचं उत्पादन घेता आलं पाहिजे. तर चिखलणी नाही, लावणी नाही, गादी वाफ्यावर साच्याच्या साहाय्याने भोकं केली, त्याच्यामध्ये 4-5 बिया टाकल्या, त्याच्यावर थोडं गांडूळ खत टाकलं, हाताने दाबून घेतलं. आता पुढे काय? आता पुढे याच्यामध्ये हे भात उगवतं. भात उगवलं तरी कधी कधी त्याच्यावर काही ठिकाणी आपलं भात उगवत नाही किंवा किडेमुंगी खातात किंवा पक्षीसुद्धा खातात. आपले भाताचे दाणे पक्षी उडवून नेतात किंवा कोवळे कोंब असतात, ते कोवळे कोंब चिचुंदऱ्या उंदीर पळवून नेतात. आता आपल्याला हे कोवळे कोंब पळवून नेल्यानंतर तिथे ज्या गॅप पडतात, तिथे जे आपल्या रिकाम्या जागा राहतात, मग तिथे काय करायचं? शेजारच्या चुडामध्ये जेव्हा 2-4 एक्स्ट्रा रोपं असतात, जादाची रोपं असतात, ती तिथून काढायची आणि आपल्या जिथे रिकाम्या जागा पडल्या तिथे आपण या पद्धतीने शेजारच्या चुडावरची रोपं काढून ती तिथे लावून टाकायची. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला ह्या पद्धतीने एकही रिकामी जागा राहता कामाची नाही. आपल्याला ह्या पद्धतीने जे शेती करायची ही अत्यंत उत्कृष्ट शेती, एकही रिकामी जागा नाही राहता कामाची. शेत अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे आणि हे सगळं करताना आपले परिश्रम, आपला त्रास कमी झाला पाहिजे आणि आपली पैशाची बचत पण झाली पाहिजे. हा शेतीचा मंत्र आहे, उत्तम शेतीचा आपला मंत्र. आपलं शेत हळूहळू चांगलं दिसायला लागतं. हे 6 नंबरचं शेत, याच्यामध्ये बघा आता जे आपण भात लावतोय हे 6वं भाताचं पीक आहे, 6वं पीक आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आपण हे आता जे भात लावतोय ह्याच्या अगोदर मूग लावला होता, मुगाच्या अगोदर कोबी लावली होती, कोबीच्या अगोदर गेल्या वर्षीचं भात होतं, गेल्या वर्षीच्या भाताच्या अगोदर पुन्हा चवळी होती, चवळीच्या अगोदर कोबी होतं आणि त्याच्या अगोदर भाताचं 3रं पीक होतं. म्हणजे गेल्या 2 वर्षात भात, कोबी, चवळी, गेल्या वर्षीचं भात, कोबी आणि मूग आणि आताचं भात, 2 वर्षामध्ये हे 6वं पीक आहे आणि 3रं भाताचं पीक आहे. एवढ्या कालावधीमध्ये ह्या शेतामध्ये आपण अजूनपर्यंत नांगर पण घातलेला नाही, चिखलणी केलेली नाही आणि लावणी पण केलेली नाही. किती खर्च वाचला? खूप खर्च वाचला, खूप त्रास वाचला आणि आपले दिवस पण वाचले. 2 पिकाच्या मध्ये आपल्याला जर का भाताची ही जी शेताची जमीन आहे ही तयार करायची असेल तर 10 ते 15 दिवस आपले जातात वेळ. एवढा वेळ पण आपला वाचला. तेव्हा मंडळी, तुम्हाला असं वाटेल की तुमची शेतं काहीतरी विशेष, तुम्ही काहीतरी जादू करून स्वच्छ ठेवलेली दिसतात. तसं नाही आहे, हे तंत्र आहे आणि ते तंत्र मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही चिंता करू नका. सोपं तंत्र आहे. आपण जर का चिखलणी न करता जमीन लावायची असेल तर तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल, गवताला कसा काय बंदोबस्त करायचा गवताचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे बघा, आपल्याला हे ज्या पद्धती आहेत शेतीच्या, ह्या शेतीच्या पद्धतीमध्ये कोणीतरी केलेलं काम म्हणजे प्रताप चिपळूणकरांनी, त्याच्यामध्ये कोणीतरी तयार केलेली औषधं, म्हणजे
त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह विडीसाइड. हे सिलेक्टिव्ह विडीसाइड म्हणजे सिलेक्टिव्ह तणनाशक, म्हणजे ते भाताला काही करत नाही, भाता व्यतिरिक्त सगळे तण जे आहेत इतर सगळे त्याला सगळ्याला मारून टाकतात आणि आपलं भाताचं शेत एकदम स्वच्छ करून देतं. हे जे सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, विडीसाइड तणनाशक, हे आपल्याला वापरायचं. गवताचा कंट्रोल करण्यासाठी ते वापरायचं. मग ते कसं वापरायचं, तर तंत्र त्याचं जे आहे ते तंत्र आपण नीट समजून घेऊया. गवत मारण्याच्या दृष्टीने आता उदाहरणार्थ भाताचं पीक तुमचं घेऊन झालं, तर भाताचं पीक घेतल्यावर काही मंडळी कठाण म्हणजे वाल पेरतात, कोणी हरभरा पेरतात. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते टोमॅटो, कोबी किंवा भेंडी अशा प्रकारची पिकं घेतात. आपल्याला दोन्ही गोष्टी बघूया. भात कापणी झाल्यानंतर ज्याच्याकडे आता एकदाच तुम्हाला हे वाफे मात्र करायचे, हे वाफे करताना अगदी मन लावून चिकाटीने उत्तम पद्धतीने भाताचे वाफे तयार करा. कारण हे एकदाच करायचं. एकदा केल्यानंतर 3, 4, 5 वर्ष तुम्हाला उखळणी पण करायची नाही, चिखळणी पण करायची नाही, तेव्हा आणि ह्याच्यामध्ये काहीही खर्च करायचा नाही. म्हणून एकदाच काय तो आपण चांगला मेहनत घेऊन उत्तम पद्धतीचे वाफे, गादी वाफे आपल्याला तयार करायचे. कसे करायचे गादी वाफे? भात कापून झाल्यानंतर ट्रॅक्टरनी एकदा चांगले 2 वेळा चांगलं मस्तपैकी शेत नांगरून घ्यायचं. एकदा उभं आणि आडवं चांगलं फर्स्ट क्लास नांगरून घ्यायचं. याच्यामध्ये एकदाच उत्तमपैकी आपल्याला शेणखत घालायला पाहिजे. चांगलं कुजलेलं शेणखत कुठूनही मिळवा. तुमचं स्वतःचं असेल तर उत्तम, नसेल तर दुसऱ्याकडनं विकत आणा. चांगल्या पद्धतीचं शेणखत म्हणजे एका एकरमध्ये 5-6 ट्रॉल्यापासून आम्ही तर 8-9 ट्रॉल्या टाकतो. बघा, तुम्हाला जेवढं मिळत असेल तेवढं, जेवढा तुम्हाला खर्च करायचा आहे तेवढा 5 ते 7-8 ट्रॉल्या शेणखत 1 एकरमध्ये पडलं पाहिजे. चांगलं नीट पसरवून टाकायचं. जमीन 2 वेळा उखळून घ्यायची, त्याच्यामध्ये शेणखत पसरवून टाकायचं आणि मग पॉवर टिलरनी हे सगळं वापसा असताना सगळं करायचं. नसेल तर थोडंसं पाणी देऊन वापसा करायचं. आणि आत्ता जर ही परिस्थिती तुमच्याकडे योग्य नसेल तर मग जेव्हा पाऊस पडतो आपल्याकडे पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेला पाऊस पडल्यानंतर वापसा आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. तेव्हा जमीन उखळून घ्यायची, शेणखत टाकायचं, पॉवर टिलरनी सगळी जमीन मस्तपैकी भुसभुशीत करून घ्यायची. एकदा भुसभुशीत झाली, थोडंसं लेव्हल काहीतरी जर कुठे इकडे तिकडे पॉवर टिलरनी जास्त खाचखळगे झाले असते जरा फावड्याने लेव्हल मारायची आणि मग दोरी ताणून 4.5 फुटावर किंवा 137 सेंटीमीटरवर पांढऱ्या रेघा ओढाव्यात. राख किंवा चुना टाकून चांगल्यापैकी ओळी आखून घ्यायच्या शेतामध्ये, जसे आपल्याला गादी वाफे पाहिजेत तसे. आणि ह्या ओळी आखून घेतल्या की आता सगुणा बागेत आमच्याकडे ट्रॅक्टरनी गादी वाफे करायचा वेगळा नांगर आहे. त्या नांगर ओढला ट्रॅक्टरच्या मागे की उत्तमपैकी गादी वाफे तयार होतात. पण आता तोच नांगर सगळ्यांना मिळेलच असं नाही. मग तुम्ही ज्या पद्धतीने सरवरंबे करता तेव्हा सरीपाट करण्याचा जो काही तुम्हाला माहिती असलेला मार्ग आहे, लाकडाच्या नांगराला फळी लावतो आणि त्यांनी सऱ्या ओढतो किंवा कोणाकडे सरीचा नांगर उपलब्ध असेल, या वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या पांढरे जिथे ओळी ओढलेल्या आहेत तिथे आपण सरी काढून माती 2 बाजूला ओढून घ्यायची आणि मग आपण फावडी घेऊन ते गादी वाफे सगळे सारखे करून घ्यायचे. म्हणजे कुठे खाली ढेकळ पडली असतील ढेकळ फोडून घ्यायचं, गादी वाफे सरळ चांगले व्यवस्थित लेव्हल करून घ्यायचे. असे गादी वाफे आपण लेव्हल करून घेतले की आपली तयारी झाली शेताची. आणि ह्या शेताची तयारी झाली, आता आम्ही पुढल्या वर्षीचं भात कसं लावतो ते सांग. त्याच्या मधल्या काळात म्हणजे आता ह्या वर्षीचं भात पीक कापलं आणि पुढच्या वर्षीचं भात पीक, याच्यामध्ये सुद्धा पाण्याची सोय ज्यांच्याकडे असेल त्यांनी 2 पिकं घेता येतात. म्हणजे उदाहरणार्थ सगुणा बागेमध्ये आम्ही हे भाताचं पीक काढलं की दुसरं आम्ही वालाचं पीक घेतो. वाल काढला की वरचं झाड वालाचा वेल कापून घ्यायचा, वालाची मुळं जमिनीतच ठेवायची. ते झालं की लगेच पुन्हा छोटे छोटे साच्याने भोकं पाडून पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही मूग लावतो. म्हणजे भातानंतर वालानंतर मूग. आणि दरवेळेला भाताची मुळं जमिनीत, वालाची मुळं जमिनीत आणि मुगाची मुळं जमिनीत राहिली पाहिजे. त्याने आपल्या शेताची सुपीकता वाढते.
आणि अशा पद्धतीने जशी जशी जमिनीची सुपीकता वाढत जाईल तसं तसं तुमचं दर 2 वर्षांनी 2-3 वर्षामध्येच तुमच्या भाताचं पीक उत्तमात उत्तम यायला लागेल. तेव्हा मंडळी, मगाशी मी तुम्हाला शेत दाखवलं होतं. असं शेत पहिल्याच वर्षी काय आमचं आलं नाही. गेले 5-7 वर्षामध्ये आम्ही जेव्हा इकडून शोधून आण, काहीतरी तिकडून तंत्र शोधून आण, प्रयत्न कर, प्रयोग कर, धडपड करत राहिलो, तेव्हा आता आमची शेतं, सगळी शेतं, उत्तम भाताची शेतं तुम्हाला दिसतातच आहे. तेव्हा आणि त्याच्यामध्ये कुठेही गवत दिसत नाही. दिसतंय का तुम्हाला आमच्या शेतामध्ये गवत? स्वच्छ दिसतात आमची शेतं. एवढंच नाही, आमचे बांध सुद्धा सगळे स्वच्छ आहेत. तेव्हा आपल्याला हे सगळं सहज करणं शक्य आहे. तर अशा पद्धतीने या भातापासून पुढच्या भातापर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत तुम्ही वाल, मूग आणि नंतर पावसाळ्यात भात असं घेऊ शकता, किंवा कोबी, मूग आणि नंतर पुढचा भात पावसाळ्याचं, किंवा टोमॅटो, भेंडी अशा प्रकारे